हाय फ्रेंड्स, पूजाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आणि छान पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये काहीतरी चटपटीत खाण्याचं मन होत असतं. मी मार्केटला गेले होते आणि मला कॉर्न दिसलेत. मग मी कॉर्न घरी घेऊन आले आणि त्यानंतर सगळ्यांची फर्माईश होती की छान बाहेर पाऊसही चालू आहे तर काहीतरी चटपटीत बनव. तर मी सगळ्यांसाठी छान कॉर्न विथ मिओनीज कसे बनवायचे ते आपण बघूया. तर इथे मी 2 वाटी कॉर्न घेतलेले आहे. त्यानंतर थोडीशी साखर आहे आणि मीठ आहे. तर आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता त्यामध्ये आपण 2 वाटी कॉर्न घालूया. दोन वाटी कॉर्न घातलेले आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालू. साखरेमुळे त्याला स्वीटनेस येतो. आणि थोडस सेंधव मीठ घालतोय आणि थोडीशी हळद घालतोय आणि हळद घालून आपण त्याला 5 ते 10 मिनिटं बॉईल करायला ठेवूया. तुम्ही बघू शकतात कॉर्न आता छान प्रकारे बॉईल झाले आहे. आता ते आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. गॅस बंद करू आणि ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. आता आपण यामध्ये थोडीशी काळी मिरेपूड घालतोय. 2 चिमूट काळी मिरेपूड, चवीनुसार मीठ. त्यानंतर चटपटीत करण्यासाठी चाटमध्ये आपण चाट मसाला घालतोय. त्यानंतर रूम टेम्परेचर वरचं बटर घालतोय. 2 चमचे बटर घालतोय आणि त्यामध्ये घालतोय आपण मेयोनीज आणि यामध्ये आपण मेयोनीज घालतोय. आणि कधीही कॉर्न हे गरमच हवेत. ते गरम असल्यामुळे चटपटीत आणि छान लागतात. आणि त्याला आता आपण मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतले होते आणि सर्विंग बाउल मध्ये त्याला आपण सर्व करूया. असे गरमागरम तयार आहे कॉर्न विथ मेयोनीज. एकदम हॉटेल सारखे होतात, खूप टेस्टी लागतात आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.